लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अन्वी ही सिंधूला हात धरून आतमध्ये घेऊन येते. तर तेवढ्यात आयुष तिथे आलेला असतो. आयुषला बघताच आता सिंधूला मोठा धक्का बसतो. सिंधू म्हणते की आयुष तू इथे कसा आला? तर आयुष म्हणतो मी खिडकीतून आलो. सिंधू म्हणते की अरे आयुष इतक्या दिवस तू कुठे होता आणि अन्वी तुला किती फोन कॉल करण्याचा प्रयत्न करत होती. तुला माहिती आहे का तू इथे नव्हता तेव्हा किती प्रॉब्लेम झाला होता ते इथे. तर आता आयुष म्हणतो की माझ्या आजोबांना हॉस्पिटलाइज्ड केलं होतं तेव्हा ते खूप सिरियस होते आणि म्हणून मला गावी जावं लागलं होतं. तर आता सिंधू म्हणते की आयुष पण सांगून जायचं ना. तर लगेच आयुष म्हणतो की सॉरी मॅम पण तिथे जाण्याचा मी तुम्हाला खूप प्रयत्न केला. आयुष म्हणतो की तिथे अजिबात नेटवर्क नव्हतं आणि ज्या वेळेस मी पुण्याला आलो त्यावेळेस मी अन्वीचे सगळे मेसेजेस वाचले आणि लगेच इकडे आलो. तर आता अन्वी म्हणते की हो त्याने मला कॉलही केला होता पुण्यात आल्यानंतर. आणि आता आयुष पुन्हा सिंधूची देखील माफी मागतो आणि म्हणतो की सॉरी मॅम माझ्यामुळे तुम्हाला 2 दिवस खूप त्रास झाला ते. आयुष म्हणतो की जे काही घडलंय ना ते मला अन्वीने सांगितलं पण मी आता आलोय मॅम. तर लगेच सिंधू म्हणते की तुला बातमी कळली ना. तर लगेचच आयुष म्हणतो हो आणि यावरती अन्वी आणि माझं डिस्कशनसुद्धा झालंय. आयुष म्हणतो की माझं अन्वीवर खूप प्रेम आहे तेव्हा मी अन्वी आणि बेबी या दोघांचीही जबाबदारी घेईल. तर सिंधू म्हणते की एवढं तुम्हाला सोपं वाटलं का हे? तर आता सिंधू म्हणते की तुमच्या दोघांचं शिक्षण अजून पूर्ण झालेली नाही आणि मग तुम्ही लहान बाळाची जबाबदारी कशी घेणार? तर आता लगेच सिंधू म्हणते की हे सगळं एवढं सोपं नसतं. तर आयुष म्हणतो मला माहीत आहे पण मी अन्वीसाठी काहीही करील. अन्वी म्हणते तुमच्या हातात जॉब नसताना अन्वी आणि बाळाची जबाबदारी तू कशी पेलवणार आयुष? तर अन्वी म्हणते की सिम्मा जे म्हणते ना आयुष ते अगदी बरोबर आहे आणि बाळाची रिस्पॉन्सिबिलिटी खरंच खूप मोठी असल्याचे अन्वी आता आयुषला सांगते. तेव्हा अन्वी सिंधूला म्हणते की मला वाटतंय की आम्ही हे बेबी अवॉइड करू की काय म्हणून मी बेबीला अवॉइड करण्याचा डिसिजन घेतला. तेव्हा सिंधू म्हणते की हे सगळं एवढं सोपं वाटलं का तुला अन्वी? सिंधू म्हणते की तुला कळतंय का अन्वी तू काय बोलतेस? त्या निष्पाप जीवाची यामध्ये काय चूक आहे? सिंधू म्हणते की कुठलाही निर्णय असा घेता येणार नाहीये. अगोदर हे सर्व घरच्यांना सांगावं लागेल आणि त्यानंतरच निर्णय घेता येईल. तर आता सिंधू आयुषला त्याच्या घरच्यांना बोलावयास सांगते. तर आयुष म्हणतो की ते गावाला गेले आले की मी त्यांना लगेच सांगतो. त्यानंतर आता सिंधू म्हणते की अन्वी मला वाटतं की आता आयुष इथे आहे ना तू काकूला सगळं खरं सांगून टाकावंस. तेवढ्यात आता राणी ही दरवाजाजवळ येऊन सिंधू अन्वी आणि आयुषचे ते सर्व बोलणे ऐकते. आणि आता ते सर्व बोलणे ऐकताच मधू ही खुश होते आणि म्हणते की सिंधूला प्रेग्नंट होण्याची खूप हौस आहे ना तर आज सिंधूची हौस मीच पूर्ण करते. तर आता मधू म्हणते की सिंधू मी आता बघच तुला काय करते ते. तर तेवढ्यात आता दरवाजा उघडून सिंधू पुढे येते. तर सिंधू ही लगेच मधूला बघते आणि सिंधू म्हणते तुम्ही इथे? मधू म्हणते मला मेडिसिन घ्यायचे होते म्हणून मी इथे आले होते. तर अन्वी आयुष देखील तिथे येतात. तर लगेचच सिंधू म्हणते घेतलं का मग मधुताई मेडिसिन? तर मधू म्हणते हो घेतलं ना. त्यानंतर आयुष आणि अन्वीकडे बघत मधू म्हणते की हॅप्पी होली बरं का. त्यानंतर मधू आयुषला म्हणते आयुष तू कसा आहेस आणि कधी आलास? तर लगेच आयुष म्हणतो की आत्ताच आलो मी. तर आता मधू म्हणते की आयुष अन्वी तुम्ही जा बाहेर जाऊन होळी खेळा मला सिंधूशी थोडं बोलायचंय. तेव्हा सिंधू म्हणते बोला ना मधुताई हे सर्व इथे घरचेच आहेत. तर आता सिंधू म्हणते की बरं अन्वी आणि आयुष तुम्ही जा बाहेर मी येते पाठीमागून. तर आयुष आणि अन्वी तेथून निघून जातात. तर आता ते जाताच मधू इकडे सिंधूला म्हणते की सिंधू मला असं आता निदर्शनास आलं की राघव आणि तुझी जोडी मेड फॉर इच अदर आहे आणि देवानेच तुमची जोडी बनवली तेव्हा कोणीही तुम्हाला वेगळं करू शकत नाही. तेव्हा आता सिंधू म्हणते की मधुताई आता काही जरी झालं तरी मी आणि राघव एकत्र येऊ शकत नाही. तर मधू म्हणते की सिंधू मी तुला हेच सांगते तू हट्टीपणा करू नकोस आणि तुझ्या या निर्णयामुळे ना राघव आणि तू दोघेही हर्ट होतात. सिंधू म्हणते की मुलांचा विचार करावा लागतो आणि सगळा विचार करावा लागतो. मधू म्हणते की सिंधू मी तुला तेच समजावते. आणि त्यानंतर आता मधू म्हणते की माझ्यामुळे तुम्हाला आजपर्यंत जो त्रास झाला ना त्याबद्दल मी तुमची माफी मागते. सिंधू म्हणते असे किती वेळा मला सॉरी म्हणणार आहात? तर मधू म्हणते जोपर्यंत तू मला माफ करत नाही तोपर्यंत. मधू म्हणते की सिंधू तुला आपलं नातं नव्याने सुरू करायला आवडेल का आणि तुला माझी मैत्रीण व्हायला आवडेल का? सिंधू म्हणते की मला तुमच्याबद्दल माझ्या मनात कोणतीच आडी नाहीये. तेव्हा चला आता मधुताई बाहेर जायचं का सगळेजण वाट बघतायत? तर मधू म्हणते हो. तर आता लगेचच मधू ही जात असताना विचार करते आणि म्हणते की सिंधू या घरातून कायमची जाताना मी तुला बघणार आहे.
तर आता इकडे सिंधू आणि मधू बाहेर येताच रत्नपारख्यांनी आता होळीशी जल्लोषात तयारी केलेली असते आणि आता ऋषभ, रेश्मा, रत्नाकर, वेणू, सावी सर्वजण होळीमध्ये सहभागी होऊन डान्स करत असतात आणि गाणी गुणगुणत असतात. राघवसुद्धा आता भन्नाट डान्स करत असतो आणि अन्वी, आयुष येताच आता डान्स करत राघव हा अन्वी आणि आयुषला रंग लावतो. त्यानंतर आता अन्वी ही लगेच डान्स करू लागते. तर आता सावी ही सिंधूकडे येते आणि सिंधूचा हात धरून सिंधूला डान्स करण्यासाठी बोलावते. तर आता राघव हा सिंधू पाठीमागे पळू लागतो आणि सिंधूला रंग लावण्याचा प्रयत्न करू लागतो आणि त्यानंतर आता राघव हा सिंधूला धरून सिंधूला रंग लावतो. तर राघव आणि सिंधू दबंग स्टाईलने भन्नाट डान्स करतात. तर आता सिंधूसुद्धा राघव बरोबर डान्स करण्यामध्ये आता रंगून गेलेली असते. तर प्रेमाने एकटक नजरेने दोघेही एकमेकांकडे बघत डान्स करत असतात. तर आता लगेचच सरबताची अरेंजमेंट केलेली असते. तर मधू सरबत देणाऱ्या त्या माणसाला आपल्याकडे बोलावते आणि सरबताचा ग्लास घेऊन त्यामध्ये गोळी टाकते. त्यानंतर आता मधू ही सावीला तिच्याकडे बोलावते आणि म्हणते की माझं एक काम करशील का सावी, तुझी आई ना डान्स करू करू खूप दमली, तिला ही थंडाई देशील का. तर लगेच सावी मधूकडून तो ग्लास घेऊन आता सिंधूकडे जाऊ लागते. तर आता सावी तो थंडाईचा ग्लास सिंधूकडे देत सिंधू तो पिऊ लागताच ऋषभ तिथे येतो आणि म्हणतो की सिंधू वहिनी मला खूप तहान लागली, मला जरा देतेस का. तर सिंधू तो थंडाईचा ग्लास ऋषभकडे देते पण ऋषभ तो प्यायला लागताच ऋषभला एक फोन येतो आणि तसाच तो ग्लास सिंधूकडे देत ऋषभ तेथून निघून जातो. तर सिंधू ती थंडाई पिते. तर आता मधू खूप खुश झालेली असते आणि आता ती थंडाई पिताच सिंधूला चक्कर येऊ लागते. तर राघवचे लक्ष सिंधूकडे जाते आणि सिंधू पडू लागताच राघव हा सिंधूला धरतो आणि म्हणतो सिंधू काय झालं तुला आणि कुणीतरी पाणी आणणारे. तर तेवढ्यात रेश्मा म्हणते की राघव भाऊजी सिंधू प्रेग्नंट आहे ना म्हणून तिला चक्कर आली असेल. तर आता लगेचच रेश्मा म्हणते प्रेग्नन्सीमध्ये चक्कर ही येतेच. तर काकू आता सिंधूला आतमध्ये घेऊन जायला सांगते. तेवढ्यात आता ऋषभ हा पाणी आणतो. तर आता राघव हा सिंधूच्या डोळ्यावर पाणी मारतो. त्यानंतर आता सिंधू पुन्हा शुद्धीवर येते. तर राघव म्हणतो सिंधू तू ठीक आहे ना. तर सिंधू म्हणते हो मी ठीक आहे. तेव्हा राघव म्हणतो सिंधू तू आतमध्ये जा, तुला आरामाची गरज आहे. आणि आता सिंधू ही घरी जाऊ लागते. तर तेवढ्यात मधू आता इकडून तिच्या आईला फोन करते आणि म्हणते की हॅलो मम्मा तू तयार राहा, सिंधू घरी येते. तर आता सिंधू ही रत्नपारख्यांच्या घरामध्ये येते. तर आता सिंधूला त्या गोळीमुळे नशा चढलेली असते. तर आता विभावरी पटकन सिंधूला धरते. तर सिंधू म्हणते थँक्यू मधुताई, तुम्ही किती चांगले आहात. तर आता सिंधूला खूप नशा चढलेली असते. तर हसतच विभावरी म्हणते की ती खूप चांगली आहे आणि तू तिचा गैरफायदा घेतेस नाही का सिंधू. पण आता सिंधूला काही कळतच नसतं. त्यानंतर आता विभावरी ही सिंधूला तिच्या बेडरूममध्ये घेऊन जात कॉटवर झोपवते. तर तेवढ्यात विभावरीला फोन येतो. तर आता राणी ही विभावरीला म्हणते की काय झालं तिकडे मम्मा. तेव्हा लगेच विभावरी म्हणते की मी आत्ताच त्या सिंधूला झोपवलं पण तू त्या सिंधूला काय पाजलंस. तर मधू म्हणते खरं तर विष पाजायचं होतं पण आता तिला भांग पाजली. मधू म्हणते की मामा तू आता बघस त्या सिंधूचं जगणं मी कशी मुश्किल करते. तेव्हा विभावरी म्हणते की तुझ्या डोक्यात तरी काय आहे राणी. तर हसतच मधू म्हणते की आगे आगे क्या होत आहे हे तू बघच मामा, तू फक्त तिथे सिंधूकडे लक्ष दे, इकडचं मी मॅनेज करते. तेव्हा विभावरी म्हणते इकडची तू काही काळजी करू नकोस. तर आता तेवढ्यातच राणीची आई म्हणते की अगं थांब थांब, सिंधूला जाग आली. तर सिंधू उठून बसते. पटकन आता राणीची आई सिंधू समोर येते. तर आता सिंधू ही राघव राघव करत असते. तर राणीची आई म्हणते की जाऊ दे ही तर नशेतच आहे. तर आता पुन्हा विभावरी ही सिंधूला झोपवते आणि मधूला म्हणते की तू तिकडचं काम कर, इकडं सर्व व्यवस्थित आहे. तर आता इकडे ऋतुराजला सुद्धा भांग पिऊन खूप नशा चढलेली असते आणि आता ऋतुराज हा ट्रॅफिक हवालदाराची ॲक्टिंग करत असतो. तर तेवढ्यात राणी तिथे येते आणि हसतच म्हणते अहो काका हे काय चाललंय. तेवढ्यात आता मधू ही रेश्मा आणि ऋषभला बोलावते आणि म्हणते काकांना थोडी चढली आहे, त्यांना इथून घेऊन जा. तर आता लगेच आता ऋषभ हा ऋतुराजला घेऊन जातो. तेवढ्यात आता अन्वी आणि आयुष इकडे तिकडे सिंधूला बघत असतात. तेव्हा अन्वी म्हणते की आयुष सिम्मा तर इथे कुठेच दिसत नाहीये. तर आता अन्वी म्हणते की मला खूप भीती वाटते आयुष, सिम्माने आपल्याला बाबा आणि आजींशी बोलायला सांगितलंय. आयुष म्हणतो की चल मग अन्वी. तेव्हा अन्वी म्हणते की अरे मला खूप भीती वाटतं आणि बाबा आणि आजीसोबत हे सर्व बोलायला मला अजिबात आवडत नाहीये.
त्यानंतर आता इकडे मधू ही राघवला तिच्याकडे बोलावते आणि म्हणते की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे राघव. तर राघव म्हणतो बोल ना. तेव्हा राणी म्हणते की राघव मी तुला सांगते की माझं बोलणं तू शांत चित्ताने ऐकायचं आणि जेव्हा मी माझं सगळं बोलणं तुला सांगेल त्याच वेळेस तू रिॲक्ट होशील, कळलं का राघव. तर राघव म्हणतो ठीक आहे. मधू म्हणते की मला तू प्रॉमिससुद्धा कर तू माझं बोलणं चुकीचं समजणार नाही. तर लगेचच राघव म्हणतो मधू तुला जे काही बोलायचं ना ते बोलू शकतेस. तर आता लगेचच मधू राघवला म्हणते की सिंधू तुझ्याशी खोटं बोलली आहे राघव. तर राघव म्हणतो सिंधू माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही. तेव्हा मधू म्हणते की हे बघ सिंधू तुझ्याशी खोटं बोलली आहे राघव आणि सिंधू प्रेग्नंट नाही आहे. तेव्हा राघव हा मधूकडे बघतो. तर आता राघवला देखील खूप आनंद झालेला असतो आणि राघव म्हणतो की मला माहीत होतं की माझी सिंधू अशी कधीच करणार नाही आणि खरंच तिचं फक्त माझ्यावरच प्रेम आहे. तेवढ्यात मधू म्हणते की माझं बोलणं अजून पूर्ण झालं नाही आहे राघव. तर राघव पुन्हा मधूकडे बघू लागतो. तर आता मधू म्हणते की सिंधू प्रेग्नंट नाही पण अन्वी प्रेग्नंट आहे आणि अन्वीला वाचवण्यासाठी सिंधू प्रेग्नंट असल्याचे सिंधू आपल्यासोबत नाटक करते. तर आता मधू म्हणते की राघव आत्ताच मला अन्वी भेटली आणि मला असं वाटतं की अन्वीने चुकीचा डिसिजन घ्यायला नको. तेव्हा तू बोलशील का अन्वीसोबत. तर आता लगेचच राघव हा अन्वीकडे येतो आणि अन्वीला प्रश्न विचारतो अन्वी तू प्रेग्नंट आहे का. तर अन्वी म्हणते की राघव मामा आता मी तुला जे काही सांगते ना ते प्लीज तू कुणाला सांगू नकोस. तर लगेचच राघव म्हणतो की अन्वी आता तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आता राघव आणि अन्वी बोलत असताना समोरच लावलेल्या लाऊडस्पीकरमधून म्युझिक प्लेअरमधून अन्वी आणि राघवचा आवाज सर्वांपर्यंत जात असतो आणि सर्वजण आता राघव आणि अन्वीचे बोलणे त्या म्युझिक प्लेअरमधून ऐकू लागतात. तर राघव अन्वीला विचारतो अन्वी तू प्रेग्नंट आहे का. तर अन्वी म्हणते हो. तर राघव म्हणतो कोण आहे तो. तर अन्वी म्हणते आयुष. ते सर्व ऐकून आता काकूला मोठा धक्का बसतो. तर आता सिंधूसुद्धा तिथे आलेली असते. तर आता काकूला खूप राग येऊन काकू ही अन्वीकडे बघते आणि रागाने अन्वी समोर येऊन काकू ही जोरात अन्वीच्या कानाखाली मारते. तर राघवला मोठा धक्का बसतो आणि आज पाताळयंत्री मधूने तिचे खरे दात दाखवून अन्वी आणि आयुषचे प्रेग्नन्सीचे सत्य हे चुकीच्या पद्धतीने समोर आणलेले असते. तेव्हा आता सिंधू अन्वीला वाचवून अन्वी आणि आयुषचे कसे लग्न लावून देते आणि राघवच्या प्रेमात पडून राघवच्या प्रेमाची कबुली देऊन आता सिंधू आणि राघव कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब